इयत्ता 8वी सामान्य विज्ञान सेतू अभ्यासक्रम कृतीपत्रिका 11 समजून घेऊया. उष्णता, ऊर्जेचे गुणधर्म, उष्णतेचे संक्रमण, उष्णता संक्रमणाचे प्रकार, उष्णतेचे परिणाम, प्रसरण व अंकुचन. संदर्भ इयत्ता 7वी प्रकरण 9 उष्णता. अध्ययन निष्पत्ती. वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी सूक्ष्मदर्शक, थर्मास, फ्लास्क, अपकेंद्री इत्यादी उपकरणांचा वापर करतात. लक्षात घेऊया, एक प्रकारची ऊर्जा आहे म्हणून आपण काय म्हणतो, उष्णतेला ऊर्जेचे रूप असं म्हणतो. सूर्य हा उष्णतेचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. सूर्य, सगळ्यांना जी उष्णता मिळते ही सूर्यापासून मिळते. म्हणजे सूर्याला काय म्हणतो आपण, की सूर्य हा नैसर्गिक स्रोत आहे आणि उष्णतेचा सर्वात मोठा तो स्रोत आहे. पदार्थाचे तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. आता जर पदार्थाचं तापमान किती आहे याच्यासाठी जे इक्विपमेंट किंवा यंत्र वापरलं जातं त्याला आपण तापमापी असं म्हणतो. मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरतात. एखाद्याच्या शरीराचं तापमान किती असेल ते तापमान मोजण्यासाठी आपण जी वैद्यकीय तापमापी असते तिचा वापर करत असतो. आता उष्णतेचे जे संक्रमण होते म्हणजे काय, आता संक्रमण म्हणजे काय, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय. उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाणे होय. उष्णताचं काय होतं, वहन होतं. एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे उष्णता ही ट्रान्सफर होते, वहन होते. त्यालाच आपण उष्णतेचे संक्रमण असं म्हणतो. उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडून थंड वस्तूकडे होते. उष्णतेचे संक्रमण गरम वस्तूकडनं थंड वस्तूकडे ही नेहमी होत असते. उदाहरणार्थ इथे बघा, एक उष्ण वस्तू आहे आणि एक थंड वस्तू आहे. दोघांना आपण जोडलं तर त्याच्यामुळे काय, जास्त उष्णतेकडनं कमी उष्णतेकडे उष्णताचं काय होईल, वहन होईल. किंवा समजा आपण थंड पाणी घेतलं, त्या थंड पाणीमध्ये गरम पाणी टाकलं तर काय होणार आहे, गरम पाण्याचं तापमान कमी होतं, ते पाणी कोमट झालं म्हणजे उष्णतेचे संक्रमण झालं. गरम पाण्याकडनं थंड पाण्याकडे उष्णतेचे संक्रमण झालं म्हणजे वहन झालं. उष्णता संक्रमणाचे प्रकार. पहिला जो प्रकार आहे उष्णतेचे वहन. पदार्थाच्या उष्ण भागाकडनं थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हटलं जातं. उष्णता जी असते पदार्थाची ती थंड भागाकडे होणाऱ्या म्हणजे पदार्थाच्या उष्ण भागाकडनं थंड भागाकडे, उष्ण भागाकडनं थंड भागाकडे जे उष्णतेचं वहन होतं त्याला आपण जे उष्णतेचं संक्रमण होतं त्याला आपण उष्णतेचे वहन असे म्हणतो. वहनामध्ये पदार्थाचे कण प्रत्यक्ष स्थानांतर करीत नाही. जेव्हा उष्णताचं वहन होतं तेव्हा प्रत्यक्ष त्या पदार्थाचे जे कण आहेत ते आपली जागा सोडत नाही, म्हणजे त्यांचं स्थानांतर होत नाही. फक्त उष्णतेची देवाणघेवाण ते करतात, म्हणजे उष्णतेला ते वाहून नेतात. उष्णतेच्या वहनास पदार्थ माध्यमाची आवश्यकता असते. ज्यावेळेस एखाद्या याच्यामध्ये उष्णतेचं वहन होतं तर त्यावेळेस तो पदार्थ माध्यमाची आवश्यकता असते. म्हणजे माध्यम असेल तरच ते उष्णता होऊ शकतं, माध्यम नसेल तर उष्णतेचे वहन होऊ शकत नाही. करून पहा. एक लोखंडी खिळा घ्या. लोखंडी खिळ्याचे एक टोक हातात धरून दुसरे टोक पेटलेल्या मेणबत्तीवर थोडा वेळ धरा आणि तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करा. तर थोड्या वेळात काय होईल, आपण दुसऱ्या टोकाला म्हणजे समजा आपण इथे हा लोखंडी खिळा घेतला आहे, इथे आपण एक कॅन्डल घेतली आहे आणि इथे आपण त्याला हाताने पकडलेला आहे, ठीक आहे. तर उष्णतेचं काय होईल, इकडनं वहन होईल आणि थोड्या वेळात इथे आपल्याला ती उष्णता जाणवू लागेल. म्हणजे तो जो खिळा आहे त्याच्यात काय होतं, उष्णतेचं वहन होतं आहे, ठीक आहे. आणि आपल्याला थोडाफार गरम हाताला जाणवेल. अभिसरण. पहिलं होतं उष्णतेचं वहन, दुसरं आहे अभिसरण. उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते, या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात. आता उष्णतेचे जे संक्रमण होते ते प्रवाहांद्वारे होत असतं, या क्रियेस आपण उष्णतेचे अभिसरण असे म्हणतो. या प्रकारामध्ये पदार्थाचे जे रेणू आहेत प्रत्यक्ष उष्णता घेऊन दुसऱ्या स्थानी जातात. बघा लक्षात घ्या, अभिसरणमध्ये काय की तो जो पदार्थ आहे तो प्रत्यक्ष त्या पदार्थाचे रेणू उष्णता घेऊन दुसऱ्या स्थानी जातात. माध्यमाचे कण स्वतः उष्णतेच्या स्रोताकडून उष्मा घेतात व थंड ठिकाणी जातात. जे माध्यमाचे कण आहेत ते उष्णता स्वतः घेतात त्या स्रोतकडून, म्हणजे उष्णतेच्या स्रोतकडून, आणि थंड ठिकाणी ते कण जातात. अभिसरण द्रव आणि वायुरूप पदार्थामध्येच होऊ शकते. अभिसरण
हे जे उष्णतेचं संक्रमण आहे अभिसरण पद्धतीचं, ते फक्त द्रव आणि वायुरूप म्हणजे लिक्विड आणि गॅस या पदार्थांमध्ये होऊ शकते. अभिसरणाला माध्यमाची आवश्यकता असते. अभिसरण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आपण बघा इथे बघतोय, इथे एक भांडे घेतले, त्या भांड्यामध्ये पाणी आहे, त्याला उष्णता दिली जाते. तर बघा हे पाण्याचे रेणू काय उष्ण होतात, उष्णता घेतात ते आणि ते वरती येत आहेत बघा. म्हणजे उष्णता घेऊन ते उष्णतेच्या स्रोताकडनं उष्णता घेऊन ते थंड ठिकाणी ते जात आहेत आणि म्हणजे काय होतं की उष्णतेचं वहन होतं. या प्रक्रियेला आपण अभिसरण असं म्हटलं जातं. घरामध्ये वायू वीज नासाठी समोरासमोरील भिंतीत खिडक्या ठेवल्या की गरम हवा एका खिडकीतून बाहेर जाते व थंड हवा दुसरीकडून आत येते. नाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारंभ असं म्हणतात. त्याला आपण रेडिएशन असंही म्हणतो. म्हणजे या ठिकाणी उष्णतेचे संक्रमण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता नसते, त्याला आपण प्रारण म्हणतात. उष्णतेचं संक्रमण होतं परंतु माध्यमाची आवश्यकता नसते, अशा प्रक्रियेला आपण प्रारण असे म्हणतो. सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवाही नाही तरी देखील उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. आता सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये हवा नाही म्हणजे माध्यम नाही, कुठल्याही प्रकारचा पदार्थ माध्यम नसला तरी सूर्यापासून ती उष्णता पृथ्वीवर येते. म्हणजे हे प्रारणचं उदाहरण आपण म्हणू शकतो. एखाद्या पदार्थाची उष्णतेची प्रारणे शोषून घ्यायची क्षमता ही त्याच्या रंगावर तसंच अंगभूत गुणधर्मांवर अवलंबून असते. एखादा जो पदार्थ असतो तो किती उष्णतेचे रेडिएशन प्रारणे शोषून घेतो ही क्षमता त्याच्या रंगावर अवलंबून आहे व तसंच त्याच्या आतमध्ये असलेल्या गुणधर्मांवर, त्या पदार्थाच्या गुणधर्मांवर किंवा त्या वस्तूच्या गुणधर्मांवर अवलंबून आहे. रंगाचे कपडे परिधान करून थोडा वेळ उन्हात उभे राहा. कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर तुम्हाला जास्त गरम वाटेल? तर काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यावर आपल्याला जास्त गरम वाटेल, कारण काळा रंग हा जास्त उष्णताचे प्रारणे शोषून घेतो. उष्णतेचे सुवाहक, ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहजगत्या होते अशा पदार्थांना सुवाहक म्हणतात. ज्या पदार्थामध्ये उष्णता सहज तिचं वहन त्या पदार्थामधून होईल एका टोकापासून दुसऱ्या टोकाला, त्याला उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. धातू आपण त्याचं उदाहरण देऊ शकतो. उष्णतेचे दुर्वाहक, ज्या पदार्थामधून उष्णतेचे वहन सहज होत नाही अशा पदार्थांना दुर्वाहक म्हणतात. ज्या पदार्थामधून उष्णतेचे सहज वहन होणार नाही अशा पदार्थांना आपण उष्णतेचे दुर्वाहक म्हणतो. जसं लाकूड असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. काच आहे, उष्णतेचे दुर्वाहक आहे. करून पहा. एका काचेच्या ग्लासमध्ये स्टीलचा चमचा घ्या, तांब्याची पट्टी घ्या, ॲल्युमिनियमची रवी घ्या, पेन्सिल, प्लास्टिकची पट्टी, चांदीचा चमचा ठेवा किंवा अन्य उपलब्ध साहित्य वापरा. त्यामध्ये गरम केलेले पाणी अर्ध्यापर्यंत भरा. थोडा वेळ थांबून त्यातील प्रत्येक वस्तूच्या पाण्याबाहेरील टोकाला स्पर्श करा व तुमचे निष्कर्ष तक्त्यात नोंदवा. तर समजा आपण स्टीलचा चमचा घेतला, तो उष्णतेचा सुवाहक आहे, तो आपल्याला गरम जाणवेल किंवा त्याची उष्णता आपल्याला जाणवेल. तांब्याची पट्टी घेतली, तिथेसुद्धा तो उष्णतेचा सुवाहक आहे, तो सुद्धा कोमट किंवा गरम झालेला असेल. ॲल्युमिनियमची रवी, तीसुद्धा उष्णतेचा सुवाहक आहे, तीसुद्धा आपल्याला उष्णता आपल्याला तिथे जाणवणार आहे दुसऱ्या टोकाला. पेन्सिल आपल्याला जाणवणार नाही, ते उष्णतेचे दुर्वाहक आहे, त्याच्यामध्ये उष्णता वहन होत नाही, संक्रमण होत नाही. प्लास्टिकची पट्टी उष्णतेची दुर्वाहक आहे, ती उष्णता संक्रमण करणार नाही. चांदीचा चमचा खूप गरम होईल कारण तो उष्णतेचा चांगला सुवाहक आहे. प्रसरण व अंकुंचन. आता उष्णतेमुळे काय होतात, जे स्थायू पदार्थ म्हणजे जे सॉलिड सबस्टन्स असतात त्यांचा एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे प्रसरण व अंकुंचन होते. उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात. आता शक्यतो धातूंना जर आपण उष्णता दिली तर ते प्रसरण पावतात, म्हणजे त्यांचं जे आकारमान आहे ते वाढतं, म्हणजे त्यांचा आकार वाढतो. उष्णता काढून घेतल्यास अंकुंचन पावतात, म्हणजे ते पुन्हा मूळ स्थितीत येतात. उष्णता काढून घेतली म्हणजे काय, आपण जर त्याला थंड केला ओके, तर ते काय होतं, अंकुंचन पावतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं, त्यांचं आकारमान पहिल्यासारखं होतं, म्हणजे ते पुन्हा मूळ स्थितीत येतात. आता बघा इथं आकृतीत काय दाखवलं आपल्याला. पहिल्या आकृतीत जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये एक भरीव असा धातूचा स्पियर घेतला आहे, गोल असा चेंडूसारखा घेतलेला आहे,
ठीक आहे. तो त्याच्यामधनं आतमधनं जाणार नाही. ओके. आता त्याच्यातनं आतमध्ये तो जाईल, म्हणजे उष्णता देण्यापूर्वी तो सहज त्याच्यातनं गेला आहे. पण उष्णता दिल्यावर त्याचा व्हॉल्यूम काय झाला, वाढला, आकारमान वाढला, आकार वाढला. तो आता त्या आधी जे छिद्र होतं त्याच्यामधनं तो आता जात नाही आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, आता तिथं प्रसरण झालेलं आहे, त्याचा आकार वाढलेला आहे. उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन. द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते व आकारमान वाढते. द्रवाला जर आपण उष्णता दिली तर त्याचे जे कण आहेत, पार्टिकल आहेत, त्याच्यात त्यांना एक प्रकारची गतिज ऊर्जा मिळते. त्यामुळे त्या कणांमधील अंतर आधीपेक्षा जास्त वाढते, म्हणजे त्याचा आकारमान वाढतं, म्हणजे व्हॉल्यूम होतं. याला द्रवाचे प्रसरण म्हणतात. म्हणजे द्रव काय झालं, प्रसरण झालं, म्हणजे एक्सपान्शन झालं. द्रवाचे तापमान कमी केल्यास त्याचे आकुंचन होते. त्या द्रवाला जर आपण थंड केलं, उष्णता काढून घेतलं, तर तो परत आकुंचन होईल, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होईल, म्हणजे त्याचा आकार पूर्वीसारखा होईल. उष्णतेमुळे वायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन. उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते, याला वायूचे प्रसरण म्हणतात. उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते, याला वायूचे आकुंचन म्हणतात. जसं आपण स्थायू आणि द्रव पदार्थांना बघितलं, त्याच प्रकारे वायू पदार्थांना जर आपण उष्णता दिली तर त्यांचं आकारमान वाढतं, आकार पहिल्यापेक्षा जास्त वाढतो. कारण आधीच वायूचे जे कण एकमेकांपासून लांब असं आपण जर उष्णता दिली तर त्यांना अजून गतिज ऊर्जा मिळते, कायनेटिक एनर्जी मिळते. म्हणून ते जे कण आहेत ते अजून खूप एकमेकांपासून लांब जातात, त्याच्यामुळे त्याचं आकारमान वाढतं. याला आपण वायूचं प्रसरण म्हणजे एक्सपान्शन म्हणतो. उष्णता जर काढून घेतलं, म्हणजे त्या वायू पदार्थाला जर आपण थंड केलं तर त्याचं आकारमान कमी होतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतो, तो कॉन्ट्रॅक्ट होतो. याला वायूचे आकुंचन असं म्हटलं जातं. हे करून पहा. एका काचेच्या बाटलीवर फुगा लावा, ही बाटली गरम पाण्यामध्ये धरा, काय होतं ते पहा. विद्यार्थी मित्रांनो, सराव करूया. हे जे प्रश्नांची उत्तर आहे ते तुम्हाला लिहायची आहेत आणि लिहून ते तुम्ही शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सेंड करायची आहे.